आणि यानंतर एक अत्यंत दुःखद बातमी, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। 67 वर्षाचे ते होते। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ते विद्यमान आमदार होते। नगर शहराजवळ असणाऱ्या बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार असा एक मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे। माजी मंत्री देखील ते होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा पक्षातून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं होतं। शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यात त्यांचा पराभव झाला होता। 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला आणि 2019 ला निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता। 2014च्या निवडणुकीत कर्डिलेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभाही घेतली होती। नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अल्पशा आजारानं भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी। राहुरीचे ते विद्यमान आमदार होते। 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार ते माजी मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यांच्या या अकाली निधनानं अनेकांना धक्का बसलेला आहे। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, अत्यंत धक्कादायक दुःखद बातमी। आपण जर बघितलं तर सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं जे आहे नातेवाईकांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा 67व्या वर्षी जे आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते। खरं तर बुऱ्हाणनगर हे त्यांचं गाव होतं आणि त्यांनी तिथून सरपंच पदापासून ते आमदार, मंत्री अशापर्यंत त्यांचा प्रवास जो आहे तर तो होता। अतिशय मनमिळावू असा त्यांचा खरं तर स्वभाव होता आणि त्यांच्या या निधनानं खरं तर सुनील, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांनी बुऱ्हाणनगर हे जे त्यांचं गाव आहे तर त्या ठिकाणाहून सरपंच कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांनी बुऱ्हाणनगर हे जे त्यांचं गाव आहे तर त्या ठिकाणाहून सरपंच पदापासून त्यांची खरं तर राजकारणाला सुरुवात झालेली होती। त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नगर विधानसभा मतदारसंघातून जे आहे तर आमदारकी त्यांनी मिळवलेली होती। त्यानंतर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा अनेक पक्षांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं। 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून देखील पहिल्यांदा जे आहे तर ते निवडून आलेले होते। 2014 ला त्यांना पुन्हा आमदारकी जी आहे तर लढवता आली। त्यांनी त्यामध्ये विजय देखील मिळवलेला होता। 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र तरी देखील त्यांचा राजकीय दबदबा जो आहे तर तो कायम होता। त्यांनी नुकत्याच झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून जे आहे तर ते काम करत होते। मतदारसंघात त्यांची ख्याती कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर मतदारसंघामध्ये अतिशय मनमिळावू त्यांचा खरं तर स्वभाव असल्यानं आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ते राहत होते। ज्या वेळेला त्यांच्याकडे आमदारकी नव्हती किंवा कुठलंही पद नव्हतं तरी देखील त्यांच्या घरी जे आहे तर जनता दरबार हा सतत भरला असायचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यानं जनतेमध्ये राहायचे आणि जनतेतला नेता म्हणून त्यांची जी आहे तर ती ओळख ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी आहे तर ती पाहायला मिळत होती। त्यांची कामाची पद्धत नेमकी कशी होती? लोकांसाठी ते कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहायचे, काय सांगाल?
नक्कीच आपण जर बघितलं तर अगदी सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या कामाला जे आहे तर ती सुरुवात व्हायची आणि सकाळी त्यांच्या घरी म्हणजे बुरहानगर या ठिकाणी त्यांचे जनता दरबार त्या ठिकाणी भरायचा. विशेष जर आपण बघितलं तर अगदी लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, ज्या व्यक्ती बाबत त्यांच्या तक्रारी असतील त्यांना देखील ते त्या ठिकाणी बोलावून घ्यायचे आणि अगदी समोरासमोर जे आहे तर ते लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांचं हातोटी होती. सातत्यानं त्याच ठिकाणाहून एखादी जर तक्रार कोणी घेऊन आलं तर त्याच ठिकाणाहून अधिकाऱ्यांना असेल इतरांना जे आहे तर ते फोन करून त्या संबंधित व्यक्तीचं जे आहे तर ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करायचे. त्यामुळे सकाळपासूनच अगदी त्यांच्या घरापाशी जे आहे तर कार्यकर्ते असतील मतदारसंघातील जे सगळी जनता असेल त्यांची गर्दी असायची आणि अगदी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते सातत्यानं हजर असायचे आणि अतिशय मनमिळावा असा त्यांचा स्वभाव होता. सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुःखद बातमी. शिवाजीराव कर्डिले, भाजपचे विद्यमान आमदार, त्यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते आणि या संदर्भात रोहित पवारांचं ट्विट समोर आलेलं आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्यानं त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सगळ्यांनाच धक्का बसलाय. आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन हे कार्य स्मरणात राहील. हे दुःख बचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. तर शिवाय